हे मनुष्य जीवन मिळालं तुम्हाला आम्हाला, पुन्हा न मिळणार आहे. मिळालं याच्याबद्दल जरा दिलंय मार्गदर्शन संतांनी. नरदेह दुर्लभ जाना म्हणा तुमच्या पाठी शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, सरळ नका म्हणू, जरा दुःखाची व्याख्या करा याच्यात बरं का ते. आपण म्हणावं अहो तो माणूस एवढा दुःखी, त्याच्या जीवनात दुःखाला पारावर नाही. त्यामध्ये दुःख, दुःख म्हणलं की जरा चेहऱ्यावरले भाव बदलतात. अजून पुढे सांगितलं महाराजांनी यातना, हे याच्यातच आहे. मग त्यामध्ये दुःख यातना, पण हे नष्ट होण्याकरता तुम्ही आठवा मधुसूदना. मधुसूदना म्हणजे परमात्म्याचं भजन करावं. बरोबर बरोबर. अजून मिळालं आयुष्य, हे नरदेह मिळाला, पण आयुष्य खूप कमी आहे. किती आहे? अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, गणिले ते अर्धरात्र खा, हो शत गणिले ते अर्धरात्र खा, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मराधे, राम राम स्मराधे, उरले पाहेगा, राम राम स्मराधे, राम राम स्मराधे. आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मराधे, राम राम स्मराधे, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मराधे, राम राम स्मराधे. महाराज म्हणतात मिळालं, पण किती? अल्प. अल्पायुष्य मानव देह, शत, शत म्हणजे 100. बरोबर बरोबर. त्याच्यात पुढं आहे का आता? शत गणिले ते अर्धरात्र, निम झोपेतच चाललं महाराज म्हणतात आपला आयुष्य. पुढे बालत्व, बालपण, पीडा रोग क्षय, आणि काय भजनाशी उरले ते पाहिगा. महाराज म्हणतात आयुष्य खूप कमी आहे, म्हणून इथं भजन करून घ्या, इथं भजन करून घ्या. बरोबर. इथं टेन्शन नका घेऊ बरं का सावखेडेकर. इथं घ्यायचं असेल टेन्शन तर भजनाचं घ्या, नाही तर काय इथं काय कोणाचं टेन्शन घेऊ नका. आपण मोबाईल उघडला की रोज एक वाक्य ऐकायला मिळतं आपल्याला सावखेडेकर, कोणाच्या ना कोणाच्या मुखातून. काय वाक्य हो? ऐका जरा सगळ्यांनी लक्षपूर्वक. काय वाक्य? इथे किती चांगलं जीवन जगा, 50% लोक आपल्या विरोधातच. बरोबर. इथं काय कोणाचं टेन्शन घेतात? इथं टेन्शन नाही घ्यायचं. इथं घेता आलं तर भजनं करता टेन्शन घ्या, पण इथं जो पावा तो टेन्शन मध्ये. सुनेनं सासूचा अपमान केला, सासू टेन्शन मध्ये. सासूनं सुनेचा अपमान केला, सून टेन्शन मध्ये. बापाने पोराचा अपमान केला, पोरग टेन्शन मध्ये. पोराने बापाचा अपमान केला, बाप टेन्शन मध्ये. इथं प्रत्येक जण टेन्शन मध्ये. इथं काय कोणाचं टेन्शन घेतात गड्या? हा. बापाने पोराचा अपमान केला, पोरानं औषध पिऊन घेतलं. पोराने बापाचा अपमान केला, बापाला राग आला आणि तीर्थयात्रेला निघाला पिशवी भरून. अशा किती तीर्थयात्रा केल्या म्हणून पुण्यपत्रात पडल नाही. सासूने सुनेचा अपमान केला, आत्महत्या करून टाकली. सुनेनं सासूचा अपमान केला, भरली पिशवी, चालली लेकीच्या दारात. काय लेकीच्या दारात? कधी जायचं नाही लेकीच्या दारात. जायचं पण स्वाभिमानानं जायचं. यहिनीच्या दारात, लेकीच्या दारात स्वाभिमानानं जायचं. हां. पण इथं जो पावा तो टेन्शनमध्ये. काय कोणाचा राग धरू नका. ताई, जरा सुनेचा राग आला तर जरा मंदिरात जा तुम्ही. ऐकू राहिल्या का सासवा? सून जर बोलली तर थोडं सासूनं मंदिरात जा, रागाच्या भरात. लेकीच्या दारात नाही जायचं. सासूनं जर बोलली सासू
तर सुनेनं लगेच आत्महत्या नाही करायची, मंदिरात जायचं. बापाने अपमान केला पोराचा, पोराने मंदिरात जायचं. पोराने अपमान केला, बापाने मंदिरातच जायचं. भले मंदिरं वाटून घ्या आपल्या गावातली. मंदिरं काय कमी आहे गावा? मंदिरं काय कमी आहे कडे हो गावामध्ये? आणि देवाच्या मंदिरात जा, त्याच्याशी जरा भांडा, त्याच्याशी जरा भांडा देवाशी. कोणाशी? बोला बोला बोला. अहो तुम्ही हे लक्ष्मी नरसिंह भगवंताच्या मंदिरात गेले आणि इथंच लय मंदिर आहे. मला सोपदार घेऊन गेले दर्शनाला, आधी गणपती बाप्पा. बरं बरं, तिकडून आलो पुढे इकडं आपण श्रीफळ घेतलं तिथं. हा हा, अजून पुढे आलो राम लक्ष्मणाचं, तिकडे गेलो रेणुका मातेकडे दर्शन. आपली इथंच काय मंदिरं कमी आहे का? राग आला, ही जीवनाची संपवायची नाही पद्धत करायची. देवाशी जायचं, समोर जायचं आणि देवाशी भांडायचं. आता जरा नाथ महाराजांचा पुरावा देतो. नाथ महाराज म्हणतात त्याच्याशी भांडायची भाषा कशी आहे? हरी बोला भांडता आणि हरी बोला कांडता. उठता बैसता, हसता खेळता, खाता खाताने हरी बोला. त्याच्याशी भांडायचं ना. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हसता खेळता हरी बोला. त्याच्याशी जाऊन जरा भांडा आणि म्हणा प्रभूला, ओ प्रभू तुम्ही माझे बरं का आणि मी तुमचा आहे. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे, तुम हमारी रहोगे वो मेरे प्रियतम. ओ प्रभु हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे, हम तुम्हारे रहोगे ओ मेरे प्रियतम. सांगा प्रभूला, मेरा नाथ तू है नहीं मैं अकेला, मेरे साथ तू है नहीं मैं अकेला, मेरा नाथ तू है. प्रभू तुम्ही माझे ना, असं स्वाभिमानानं देवाच्या मंदिरात जाऊन म्हणा. हा, देव माझा मी देवाचा आणि हीची माझी सत्य वाचा. संत देवाला माझं म्हणतात, अहो संत संतांना सुद्धा माझं म्हणतात. महाराज म्हणतात, कृपाळू बोधार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू बोधार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वराचा नमस्कार वारंवार. आमचे मच्छिंद्र महाराज म्हणायचे,
फार कीर्तनात बनशी महाराजांचं नाव घ्यायची, पहाडी आवाजातली माणसं मस्त बघायची. वा, संतांना माझं म्हणतो तसं आपण आहे. आव देवाला माझं म्हणावं, मंदिरात जाऊन स्वाभिमानानं म्हणा. का हो, या सगळ्या गोष्टी का करायच्या? इथं आयुष्य खूप कमी. काय भजनाशी उरले ते पायेगा, म्हणून इथं भजन करून घ्यायचं. का हो महाराज सांगताय तुम्ही भजन करा, भजन करा. जरा भजनाचा फायदा सांगा. ऐकूया अभंगाचं पहिलं चरण. ज्याचे गरज ताप वाढे, ज्याचे गरज ताप वाढे, हो ज्याचे गरज ताप वाढे, 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 ज्याचे गरज ताप वाढे. काळी काळ पाया पडे, काळी काळ पाया पडे, काळी काळ पाया पडे, ज्याचे गरज ताप वाढे, काळी काळ पाया पडे, काळी काळ पाया पडे, काळी टाळी वाजवा एकदा जरा मस्त पैकी. मी तुम्हाला का आग्रह करतो माहिती आहे का? टाळी वाजवण्याकरता. सौखेडाकर, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणार नाही. आणि इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. काय नावं ठेवण्यात आयुष्य घालू नका. जो भेटेल त्याचा सन्मान करा, चांगलं म्हणा. वा म्हणा, कृष्णा महाराज किती गोड मृदंग वाजवतात, किती नाथ महाराजांची कृपा आहे तुमच्यावर. म्हणा आशीर्वाद महाराज, किती ज्ञानोबराची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड गातात आनंद महाराज तुम्ही. वा, इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा. नाही तर आपल्या पाठीमागे एक आजार लागलेला आहे सगळ्याच्याच, लय मोठा. शरीराचा कमी, एवढा भला मोठा आजार लागला आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं. कोणता? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं. काय भूमिकेत जीवन जगतात. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. आयुष्य किती आणि काय सांगता येत नाही दादा. आम्ही ज्या व्यवहारी परिवाराच्या घरी गेलो तर आम्ही, आज बापही जिवंत आहे, आनंदाचा परिवार आहे. आमचे संजू भाऊ असतील, विठ्ठल भाऊ असतील. एक भाऊ निघून गेला. इथं एक दिवस जायचंच आहे. लय प्रत्येकानं आनंदानं राहा, खूप गोड राहा. बरं असं आहे, सांगितलं बाबा ज्या परिवारातला सगळ्यात देवाचा आवडता माणूस आमचावाला. पण असं आहे, जो आवडी जगाला तोची आवडी दे. आयुष्य खूप कमी येतं. इथं मृत्यू घटिका कोणाची काय कशी येईल सांगता येत नाही बरं दादा. अरे आपण तर फार गरीब माणसं आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री होते. इथं सत्ता आणि संपदा काय कोणाला कामाला येत नाही दादा. मृत्यू घटिका वेळ काळ कोणाची कशी ठरलेली सांगता येत नाही. मग
आयुष्यातला प्रत्येक दिवस एवढा सुंदर घालवा सावखेडाकर. एक वाक्य आहे का, पटलं तर टाळी वाजवा, नाही तर टाळी वाजवू नका. तसं टाळी वाजवणं ही काही सभा नाही, पण एखादं वाक्य पटलं तर पहा. हृदयाला भिडलं की बरोबर ऑटोमॅटिक त्या संचार होतो. तो आयुष्यातला प्रत्येक दिवस एवढा सुंदर घालवा. ठरवा आजपासून, आजचा दिवस आजपासून ठरवायचं का आयुष्यातला प्रत्येक दिवस एवढा सुंदर घालवा सावखेडेकर का सायंकाळची झोप लय माणसानं सुखानं लागली पाहिजे. एवढा पवित्र दिवस घालवा आयुष्यात. नाही तर दिवसभरात कोणाचा अपमान करून आलो, एखाद्याला शिवीगाळ करून आलो, एखाद्याला वाईट बोलून आलो, घरी गेलं की पंच पक्वानाचं थाट मांडलेलं असतं आपल्या समोर, जेवतो पण झोप येत नाही माणसाला. पश्चाताप येतो. वाटतं कडे अरे उगाच मी त्याचा अपमान करून आलो, उगाच मी त्याला शिवीगाळ करून आलो, वाईट बोलून आलो. त्याच्याशी गेला असता 5 मिनिटाचा राग निघून तर आयुष्यभरचा मित्र मला जपता आला असता. ताई, मैत्रिणीबद्दल थोडासा राग आला तर तो जरा भजनानं घालवा, तो दुसरा कशानं जाणार नाही. नंतर पश्चाताप येतो, उगाच मी तिला बोलून आली, तिला वाईट बोलून आली. गेला असता 5 मिनिटाचा राग निघून तर आयुष्यभरचं मैत्रिणीचं ना तुम्हाला जपता आलं असतं. जो भेटल त्याला चांगलं म्हणा. वा, एकदा टाळी वाजवा पुन्हा एकदा महाराजांकरता. किती गोड आवाज हो. वा, ज्याची गर्जना करायची. मग आता गर्जना या शब्दाचा अर्थ आहे का? आता गर्जना तुम्ही ज्ञानोबरायांच्या सोबत पालखीसोबत जर कधी आले असतील, तुकोबरायच्या पालखीसोबत, आता पालखी सोहळा निघेल तुकोबरायचा, ज्ञानोबरायांचा, निवृत्तीनाथांचा, संत मुक्ताबाईंचा. ठरवा एखादा आयुष्यातला प्रत्येक दिवस असे ठरवा की एखादी वारी इथून जर झाली असेल, इथून दिंडी निघते ना, एखादी वारी ज्ञानोबराय सोबत घडावी या जन्मात ठरवा. एखादी वारी तुकोबराय सोबत घडावी असं ठरवा. एखादी वारी निवृत्तीनाथांसोबत घडावी, एखादी वारी मुक्ताबाईंसोबत घडावी असं ठरवा. हा जीवनातला विजय, आपल्या जीवनातला वारी असावी आपल्या जीवनातली. पालखी एकदा निघाली ना, कमी झाला, एकदा निघाली ना वारी, सायंकाळचा मुक्काम आला का चोपदार बरोबर असं मस्त बघी आरतीची वेळ झाली का दंड फिरवणार बरोबर हातात. बर, मग एकदा पालखीपासून गर्जना आली. गर्जना या शब्दाचा अर्थ सांगतो बरं का, की सगळ्यांच्या हृदयातून एक आवाज निघतो, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हृदयापासून परमात्म्याला हाक मारणं हा या गर्जना शब्दाचा अर्थ आहे. हृदयापासून हाक मारणं, ज्याची गरजता. गर्जना म्हणजे काय? हृदयापासून परमात्म्याला हाक मारणं या नाम गर्जना. बरोबर, कळाला आम्हाला गर्जना या शब्दाचा अर्थ. पवाडी का हो श्रावण महाराज, आम्ही तुम्हाला कीर्तनाला आणलं, तुम्हाला का पवाडे सांगायला आणलं? मग आता पवाडे या शब्दाचा अर्थ आहे का ना तुकोबरांच्या भाषेत. महाराज म्हणता, दिनराची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, नरदनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे हाती नरदनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, नरदनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, नरदनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, नरदनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, नरदनी पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे. गोविंदाचं भजन करणं या नाम पवाडे तुकोबरा सांगतात. अजून पवाडे या शब्दाचा अर्थ आहे गायीनती लीळा, चरित्र पवाडे. परमात्म्याचं चरित्र गाणं हे सुद्धा पवाडे, देवाच्या लीला गाणं हे सुद्धा पवाडे.
अहो देवाचं चरित्र ऐकणं हे सुद्धा काय पवाडे. देवाचं भजन करणं या नाम पवाडे. दीन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे. तसं तुकोबाराय सांगता ज्याचे गरजता पवाडे. असा पवाडे गाणारा म्हणजे असा भजन करणारा जो भगवत भक्त आहे, जो साधक आहे, कळी काळ पाया पडे. अशा भगवत भक्ताच्या महाराज म्हणतात कळी काळ पाया पडतो. तुकोबारांची गोड भाषा आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता काम काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी राबत असे जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला. अहो महाराज म्हणतात ज्या गावाला नामधारक आहे, महाराज म्हणतात ते यमांना दूर सांगणं आहे नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. नामधारक 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 आणि व्हा या जन्मात नामधारक म्हणलं तरी लोकांना दुसरा संप्रदाय आठवतो. अशी बरीच फ्यूज उडलेली गोळे संपलेली समाजात माणसं आहे. नामधारक अहो तुकोबारांनी स्वाभिमानानं म्हणावं. स्वतःला रामायणाचार्य नाही, कथाकार नाही, काहीच नाही, पण स्वाभिमानाचं पद लावा तुकोबारांनी स्वतःच्या जीवनात. महाराज म्हणतात आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एकंदर शिक्का पाठविला इहलोका आणि आलो म्हणे तुका मी नामाचा. महाराजांची पुढची भाषा आहे आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार सर्व भावे विठ्ठलची प्रमाण विठ्ठलची प्रमाण न लगे नावेने नवे न लगे नावेने न लगे नावेने नवे न लगे नावे म्हणावं आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार. आणि जो नामधारक आहे नेनो प्रकार आणि तो काय त्या इतर प्रकाराला मानत नाही. फक्त नामधारक व्हा. आनंद या जीवनात. नामधारक व्हायचं संतांच्या दारात जा. हा आलो या जन्मात ठरवा गाड्या. हा हात ज्ञानोबारांच्या हातात जावा, हा हात मुक्ताबाईंच्या हातात द्यावा, हा हात निवृत्तीनाथांच्या हातात द्यावा, हा हात नाथ महाराजांच्या हातात द्यावा. कोण्या बाबाच्या हातात न कधी उभं का. आलं का लक्षात. लोक म्हणे त्याला भविष्य कळतं. असं त्याचं भविष्य नाही कळत का. उद्या तो सेंटर ज्याला जाणार आहे. इथं काय कोणाला कळत नाही. इथं संताशिवाय देवाशिवाय दादा. पण अंधश्रद्धेतला काळ आला. त्या काळात खंडन केलं संतांनी. नेनाती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. हा भविष्य फक्त संताला कळत. इथं काय कोणाला कळत नाही. पण आपलं समाज एकदा खतरनाक झाला. लग्न झालं एक तर लग्न होईना तरी बाबाकडं. काय करेल बाबा. बाबा सांगाल होईल मग आता का नाही व्हायला टोले खाईल तो. झालं लग्न प्रपंचात जमाना चालले बाबाकडं. पा हो बाबा काय झालं. लई चिडचिड आमची. त्याच्या मागं कमी लागली का आता. ज्याला सांगायला चालले त्याला. बरोबर. अजून 4-5 वर्षाचा काळ गेला मुलबाल झालं नाही का चालले बाबाकडं. आता तुकोबारायचा स्पष्टच पुरावा देतो तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात गडेव ऐका आहे आलेली सर्व साधक मंडळी. अशा कोण्या बाबाकडे जाऊन असे नवसं सायसं करून जर स्त्रीला बाळ झालं असतं तर तिला पती करण्याची काय गरज आहे. तरी का करणे लागे पती. तरी का करणे लागे पती. तरी का करणे लागे पती. महाराज म्हणतात असं नवसं सायसं करून जर स्त्रीला बाळ झाला असतं कोण्या बाबाकडे जाऊ तर महाराज म्हणतात तिला पती करण्याची काय गरज आहे.
कुठपर्यंत अंधश्रद्धे दिवस घालवतात आता? नाही नाही, जे लिहून ठेवलं ते संताला विचारा. इथं काय कोणाला कळत नाही, पण ज्यांना कळतं त्यांना विचारा. ठरवा या जन्मात हा हात. ताई आलाय आता मुक्ताबाईंचा समाधी सोहळा जवळ आलाय, जवळ आलाय. या मुक्ताई नगरला हे मस्तक मुक्ताबाईंच्या समाधीवर ठेवा आणि मुक्ताबाईला सांगा, मुक्ताबाई घ्या हो या लेकीचा हात तुमच्या हातामध्ये. आळंदीला जर गेले तर ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवा. श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी. ज्ञानोबाराला सांगा, माऊली घ्या या अनाथ लेकराचा हात तुमच्या हातामध्ये, कारण ज्ञानोबारा अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. त्र्यंबक लाले तर निवृत्ती रायांच्या समाधीवर डोकं ठेवा आणि निवृत्ती रायाला सांगा, निवृत्ती राया घ्या हो या साधकाचा हात तुमच्या हातात. पैठणला जर गेले तर नाथ महाराजांना सांगा, नाथ महाराज आलो या जन्माला आम्ही, आमचा हात आमचं जीवन जर सुखी व्हावं असं वाटतं ना, नाथ महाराज घ्या हो हा हात आमच्या तुमच्या हातामध्ये. या जन्मात आलो इथं संतांचं लाडकवा, लाडकी लेक मी संताची असं म्हणा स्वतःला, आणि मजवरी कृपा बहुतांची. विचारूया जरा नाथ महाराजांना हे भविष्यात काय चाललंय. हे संतांनी लिहून ठेवले, कधी खोटं ठरणार नाही. पृथ्वीवरी दादा एकाद्भूत होईल, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल, हे लिहून ठेवलेलं आहे. हे भविष्यवाणी ऐका जरा नाथ महाराजांची. तुमच्याकडे कसं आहे मला माहिती नाही, आमच्या तिकडे मावस बहिणीने मावस भावाने संसार थाटला, भले जात वेगळी असं. चुलत बहिणीने चुलत भावाने संसार थाटला, येणारा काळ जरा वाईट आला, हे लिहून ठेवलेले जरा नाथ महाराजांनी ऐका. ये 5 वर्षाची बाळा व्रतार मागेल. नाथ महाराज म्हणतात ऐका या कलियुगाचं वर्णन. हे काळ आता असा जवळ आले, चला 5 वर्षाची मुलगी बापाला म्हणणार, रे बाबा माझं लग्न करून द्या आता. 6 वर्षाची बाळा गर्भीन राहील. 6 वर्षाची मुलगी बाळा गर्भीन राहील. महाराज आलाय तो कलियुग. अरे 9वीला जाणारी पोरगी तिच्या समोर बाळ आहे आता. तुम्ही सोशल मीडियाला पहा. म्हणून ऐका, कलियुगाची दादा ऐकावी थोरे, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. लोक म्हणले अरे काय कलियुग आलं, बऱ्या बापाला हाणायला लागला. हे लिहून ठेवलेले नाथ महाराजांनी. म्हणून सावधान. सावखेडेकर आजही अशी काय घर आहे ज्या घरामध्ये रोज बापाला अरेतुरीची भाषा आहे, ज्या घरामध्ये रोज आमच्या बापाचा अपमान आहे, ज्यानं गरिबी भोगली ना आमच्या करता, रात्रचं दिवस केलं हो, दिवसाची रात्र केली, कष्टाला पार अवर नाही, त्या घरामध्ये रोज आमच्या बापाचा अपमान आहे, अरेतुरीची भाषा आहे. तुम्ही पहा काही घरामध्ये जाऊन. सोशल मीडियाचा व्हिडिओ पाहिला, बाप लेकाची मारामारी झाली तर काठीनं बापाला हाणलं. हे लिहून ठेवलेलं आहे. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. हे ऐका जरा. आणि ऐका आता पुढचा शकून. हे सोशल मीडिया चालू आहे का, जरा 2-3 महिने जरा लहान लेकराला मोबाईल सांभाळा, जपा जरा, देऊ नका त्यांच्या हातात मोबाईल. व्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. व्रतार म्हणजे नवरा. हे लिहून ठेवलेलं आहे. हे कलियुगाचं वारं चाललं, सोशल मीडिया पाहतो आपण. व्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी, आणि ऐसा शकून माझा दादा ऐकावा निर्धारी. इथं संतांचंच ऐकायचं, इथं काय कोणाचं ऐकायचं नाही. इथं संताशिवाय कोणाचं ऐकायचं नाही. म्हणून माझी विनंती तुम्हाला, आलेली सर्व साधक मंडळी, कीर्तनामध्ये इथं ज्ञानेश्वरी ठेवा, नसेल तर तुकोबरांचा गाथा तरी ठेवा. त्या ज्ञानेश्वरीकडे पाहून तरी कीर्तनकाराला वाटल मी इथं कसंही नाचून चालणार नाही, मी कसंही नाचलेलं ज्ञानोबारांना आवडेल का हो, मी कशी पानसट विनोद करून चालणार नाही या गादीवर का हो, मी बोललेले पानसट विनोद केलेली माझ्या ज्ञानोबारांना आवडतील का. हे काय कोणाची निंदा करण्याकरता नाही आलो. कीर्तनकार मोठा असो नाही तर छोटा असो, रोजच्या कीर्तनात ज्ञानेश्वरी गाथा ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. नाही या जन्मात इथं नामधारक व्हा. इथं नामधारक होण्याकरता काय करावं लागेल, गुरु करावं लागेल. श्री गुरु सारिका आस्था पाळ. अरे गुरुच्या कृपेनं माळ घालावा लागेल, तुळशी माळ गळा. नाथ महाराज म्हणतो गोपी चंदन टिळा. कसं म्हणले नाथ महाराज, गंडे तोडे गळा. गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज बरं का. नाही त्याला संत प्रमाणासवं नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. ऐका जरा, ऐकायचं तुको भरायचं इथं. महाराज म्हणतात
तुका म्हणे ते भजन प्रमाणन काय थोर पण झाडा रे. इथं साधक व्हायचं ना, गुरु करा, माळ घाला, भगवत साधना करा. त्या भगवत साधकाची नामधारकाची ताकद तुको बरा सांगतात कळी काळ पाया पडे. बरोबर बरोबर म्हण. आता आम्हाला ज्या देवाचं भजन करायचंय सांगता तुम्ही आता गरजाला करा पोवाडे का मग कळी काळ पाया पडतो. सांगा त्या देवाचा परिचय तो कुठं राहतो. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, हा पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा अहो एखादं प्रमाण घरी घेऊन जावं, एखादी चाल घरी घेऊन जावी आणि त्या प्रमाणातून आमचा उद्धार व्हावा अशी पवित्र कीर्तन ऐकण्याची तयारी ठेवा. या कानांना सांगा जरा. इथले प्रमाण घरी घेऊन जा, उद्धार होईल. इथली विनोद घरी नको घेऊन जाऊ, इथले प्रमाण घरी घेऊन जा, उद्धार होईल ठरेल आपल्या जीवनातला मस्तपैकी. वा. तो हा पंढरीचा राणा. पंढरपूरचा परिचय दिला. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. मला एक 5 मिनटं पंढरपूर सांगायची, पण आधी पंढरपूरला कोण कोण जाऊन आलं वर बोट करा. इकडे थोडं वर करा. बाकीच्या नाही गेल्या आणि कधीच जाऊ नका कधीच जाऊ नका पंढरपुराला. अशाच सुनाला सासुरास करा नाही एकदाच अशाच मरा ग. नाही पुढच्या वर्षी तयारी करा जरा पंढरीला जायची जरा. महाराज म्हणतात एकदा तरी पंढरीला जावं, एकदा तरी पंढरीला जायचं. आता ठरवा एकदा तरी पंढरीला म्हणा. आता जायचं इथं तर म्हणा, जायचं म्हणा एकदा तरी पंढरीला. तसं मरायचंच नाही असं म्हणा ना. अहो मरायचं तर आहे हो महाराज एक दिवस. आता प्रमाण सांगायचं बरं का, मला बोगस नाही बोलायचं. एकदा पंढरीला जाण्यात काय फळ आहे आता ऐका. पंढरपूर ऐकायचे जरा. आता आपल्याला जायचं आता पंढरपूरला. ठरलं ना एकदा तरी पंढरीला. भुका लागल्या तुम्हाला एकदा तरी पंढरीला. असं जमलं आता. तसं घाबरले काय मराठी भाषा काढली. एकदा तरी पंढरीला जायचं, तसं मरायचंच नाही. चला प्रमाण ऐकायचं बरं का आपल्याला. गोड काशीला कोण कोण जाऊन आलं चला वरबोट करा पटकन. काशी हा जमलं भरपूर झाले. काय म्हणजे आता पंढरपूर सांगत होतं गेला काशीला घेऊन आम्हाला. नाही पंढरपूर सांगायचे म्हणून काशीला घेऊन गेलो. काशीला गेलं म्हणजे द्वारकेला गेलंच की. काशीला गेलं म्हणजे द्वारकेला. जे तिथं आम्हाला जाऊन आले त्याला विचारा. पण महाराज म्हणतात ऐका, काशी यात्रा 5. काशीला किती वेळा जायचं. बोला बोला बोला. 5. किती 5. द्वारकेच्या 3. द्वारकेला किती वेळा जायचं.
पाच अन तीन 8 वेळा जाणे जेवढं पुण्य पंढरीशी जाणे एक वेळा पंढरीशी जाणे एक वेळा पंढरीची जाय एक वेळा, पंढरीची जाय एक वेळा. अशी यात्रा 5 द्वारकेच्या तीन अशी यात्रा 5 द्वारकेच्या तीन. अशी यात्रा 5 द्वारकेच्या तीन अशी यात्रा 5 द्वारकेच्या तीन. पंढरीशी जाणे एक वेळा पंढरीशी जाणे एक वेळा पंढरीची जाणे एक वेळा, पंढरीची जाणे एक वेळा. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3. महाराज म्हणतात काशीला 5 वेळा जायचं, द्वारकेला 3 वेळा जायचं, 5 अन 3 8 वेळा जाणं जेवढं पुण्य पंढरीशी जाणे एक वेळा. म्हणून पंढरपूर निवडलं. का पंढरपूर निवडलं? का पंढरीला जायचं? ऐका त्या पंढरपूरचा महिमा. जेव्हा नव्हते चराच आणि तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. सांगा ओ महाराज ते पंढरपूर कुठे? भीमा तिरी एक वसविले नगर. भीमा तिरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मुखाशी 4 भुजांच्या येथील मुखाशी 4 भुजामाशी. पाहिला 16,000 रे पाहिला 16,000 रे. पाहिला 16,000 रे. पाहिला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळी सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ्या सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ्या सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळ्या सुख देईल विसावा रे. वा वा. कसं जायचं पंढरीला? गप्पा टोकीत नाही. काय काय पट्टे पुढ्या मळीत जातात पंढरपूरला. नाही नाही काय काय गडे असे तलब लागले की बिडी हाणणार. नाही नाही पंढरीला जायचं ना. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा रे. मस्ती जाऊ आनंदाने. असं पावर किती गोड भावे मस्त एकदा टाळी वाजत चोपदारा करता. दादा ही चोपदारकीची सेवा कोणाच्या भाग्यात नसती बरं दादा. ती जिथं जगाच्या मालकाला यावं वाटेल ती जागा. दत्त चोपदारी निळामणे देव राबे त्यांची द्वारी आणि दत्त चोपदारी करीत असे. वा वा. जायचंय पंढरपूरला आपल्याला. अजून त्या पंढरपूरचं एक नाव आहे. आपण सगळ्यांनी ते आता ऐकलं दिवसभर ते प्रमाण. पण आपल्याला म्हणायचंय एकदा पंढरीला जायचंय बरं का. आता आपल्याला जायचं म्हणजे लगेच जायचं परत सावखेड्यात यायचं. आता आपल्याला जायचं आणि परत लगेच सावखेड्यामध्ये यायचंय. चला संतांची भाषा आहे. त्या पंढरपुराला एक नाव दिलेले काय? जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गाव. जम्बो यादी बाबा एक पंढरपूर गावा. हात बरी करा. हात 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 देवा सावकडे करा. गाडी बाजू घ्या. अच्छा, हात बरी करा. जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गाव. जम्बो यादी बाबा एक पंढरपूर गावा. धर्माचे नगर देवा विठू पाटील माझे नाव. धर्माचे नगर देवा विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ दया खाया काही भोजन मागाया. चला जाऊ दया काही भोजन मागाया. हे विठोबाचा धर्म जागो राजा करणे लक्ष लागो. हे विठोबाचा धर्म जागो राजा करणे लक्ष लागो. विठोबाचा धर्म
जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया आणि काही भोजन मागा. असा जो पंढरपूरचा राजा आहे तो हा पंढरीचा राणा. राणा म्हणजे राजा. आता प्रमाण ऐकायचे बरं का आपल्याला. राजे फक्त 3 झाले. एक राजा पंढरपुरातला, एक राजे अलंकापुरीचे, ज्ञानी यांचा राजा गुरु महा आणि म्हणती ज्ञानदेव ज्ञानोबराय राजे बर का. हा राजपद आहे ज्ञानोबरायला. एक राजा पंढरपुरातला मालक, एक राजे अलंकापुरीचे आणि एक राजा महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. नंतर राजपदच नाही कोणाला, भले राजपाल पाहायला भेटल पण राजा एक राजा. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. बाळ शिवाजी येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. बाळ शिवाजी येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. 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 हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतगड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतगड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. क्या बात है. वाह वाह. एक राजा महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, एक राजे ज्ञानोबराय अलंकापुरीचे आणि एक राजा पंढरीचा राजा उभा भक्त काजा. अजून हेही नसेल कळलं तर आपल्या सगळ्यांच्या आवडीचं म्हणतो आपण सगळे. कानडा कानडा वेदा नाही कळला अंत पार्या कानडा. आता एकदा तुम्ही म्हणा कानडा कानडा कानडा. भजनाला लाजायचं नाही कधी. एक राजा आहे पंढरपूरचा, एक राजा अलंकापुरीचे, म्हणून तो हा पंढरीचा राणा. कुसा असा चवट राजना चिंतिता अशी भक्ती मुक्ती कामारदाशी वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाशी जावे भक्ती मुक्ती कामारिदाशी चिंतिता जयाशी. कुसा असा 18 जना तो हा पंढरीचा राणा. कळी काळ पाया पडे ज्याचे गरजता पवाडे विठो बारकुमाई. बारकुमाई जय विठो बारकुमाई. विठो बारकुमाई. विठो बारकुमाई. हातवरी करूया मस्तपैकी एक साथ. आता आपल्याला संतांच्या नामाचा जय जयकार करायचा आहे. पुण्यवंत वावे घेता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे जाती संताची अजप. एका विनवे जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन. आता टाळ वाजणार नाही, मृदंग वाजणार नाही, वाजल आपली टाळी ती पण एका तालात. हा सावखेडागर कारण आजचा महाराष्ट्राला ते गाणारे ताला ते वाजवणार. आपण तरी का बिया तालात राहता. करा वरी हात मस्तपैकी छान आणि एक आवाज आला पाहिजे टाळीचा. चला हा जय हो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव
धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली कृष्ण तुकाराम गरज ताप वाडी कळी काळ पाया पुढे तो हा पंढरीचा राणा पुसासाच वटराजना यथामत यथावकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैशी केली कटक वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बुबडा बोली का वाकुडावी चुका बावली ते चोज करुणे माऊली रे जे जीवी संपले माझं कीर्तन. पुन्हा एकदा जाता जाता सावखेडेकर मी परत तुमच्या गावाला येईल ना येईल मला माहिती नाही. माझं कीर्तन तुम्हाला आवडलं ना आवडलं मला यही माहिती नाही. पण जाता जाता एक विनंती आहे तुम्हाला माझीवाली संतांच्या भाषेत. दादा नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरुच्या कृपेनं माळ घाला. जीवनात भजन करून घ्या. संतांचं ऐका. आईवडिलांची सेवा करा. माय बापी केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी सकळ तीर्थाची अधुरी जे का माता पितरी. श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करा. परंतु आपण फार गरीब बापाची लेकरं आहे. तुकोबरायचं म्हणणं ऐकूया जरा काय. ताई माझ्या बहिणीनं आपण फार गरीब बापाच्या लेकी आहे. मग आम्ही होतो बघ दादा आपण फार गरीब बापाच्या लेकी ताई. मग आपलं कर्तव्य शिक्षणातलं एक पद खाली राहिलं तर चालेल. एखादा स्वाभिमान जीवनातला कमी कमावता आला तर चालेल. पण आपल्या गरीब बापाची मान समाजामध्ये सदैव उंच राहील असं पवित्र कार्य घेऊन एक भाऊ म्हणून ऐका तुमचं ताई. आमच्या बापानं बालपणी फार मोठी स्वप्न पाहिली. फार गरिबी भोगली आमच्या मायबापानं आमच्या आईनं. फक्त आमच्या मायबापाला ताई सुखीनं लेकीचं लग्नाचा आनंद घेऊया एवढीच माझी विनंती आहे माझ्या बहिणीने. आज 25% बहिणीने मुलींनी आज लग्नाची मायबापाची जबाबदारी नाही ठेवली. ताई आमच्या बापानं जन्माला घातलं तेव्हा नाही वाईट केलं. आज लग्नाच्या वयात आलेली मुलीचा आमचा बाप वाईट करेल का? नाही ना ताई. आमच्या भावाला फार इज्जत आहे. आमच्या बापाला फार इज्जत आहे. आमचा बाप भाऊबंदाच्या लग्नाला गेला तर सौभाग्यवतीनं सांगावं मालक आज लहान्या भावाच्या पुरीचं लग्न आहे तुमच्या जा का हो. एक दिवस आपली मुलगी लग्नाला येणार आहे कोणीतरी आलं पाहिजे. हे देतो ना मायबापाने स्वप्न पाहावा. आणि आज त्या लेकराने मुलांना मायबापाची स्वप्न धुळीला लावावं. परंतु आपण फार गरीब बापाची लेकरं येत नाही. ऐकलंय तुम्ही महाराष्ट्रभर श्रावण महाराजांच्या मुखातला बाप. हा श्रावण महाराज नुसता बाप नाही सांगत बरं का जगाला. आमचा बाप आहे तेवढा सुखात येणार आहे. आज आमची वडील म्हणून मी आज महाराष्ट्रभर फिरतो. नाही तर प्रपंचाची जबाबदारी का सोपी असते. 2021ला बाबाजी आमची आई वैकुंठवासी झाली. आज फक्त वडील. माझा हेतू राहतो मी कीर्तन संपलं का घरी जाणार. सकाळी स्नान करायचं देवाची पूजा करायची पांडुरंगासारखं बापाचं दर्शन घ्यायचं आणि मग प्रवासाला लागायचं. काय अडचण येत नाही माणसाच्या जीवनात. एखादा अडचणीचा प्रवास असला तर वडील सांगतात थांबून घे येऊ नको. अरे मायबाप कधी वाईटाचा सल्ला देतात का? आपल्या बापाच्या पाठीमागं गरिबी पहा. अरे गरीब बापाचा लेकर रे. क्रांती आहे मुलाच्या जीवनातली. त्यानं मराठी शाळा आठवली. हायस्कूलवर प्रेम केलं. कॉलेजवर प्रेम केलं. मायबापाच्या गरिबीची जाण ठेवली. एक काळ असा आला का या गावाला या परिसराला कळलं एका गरीब मायबापाचा लेक मुलगा पोलीस अधिकारी झाला. म्हणून अधिकारी झालेला कळालं. गावात चर्चा महिलांमध्ये चर्चा. हे म्हाताऱ्या माणसामध्ये चर्चा सुरू. अरे फार गरिबी रे त्याच्या बापाची. फार गरिबी त्याच्या आईची. पण फार त्यानं गरिबीचं स्वप्न मोठं केलं. हे येणारे पोरं जाणारे त्याला घ्यायला जाणारे त्या पोलिसाला घ्यायला. 10 जणांच्या गाड्या निघाल्या. 20 जण 30 जण 40 जण. कोणीतरी सांगायला गेलं त्याच्या आईला आई अगं काय फाटेल साडी घातली चुरमळलेली साडी अगं नवी साडी घाल. बापाला सांगितलं पाटील जरा नवे कपडे घाला चांगले कपडे घाला. मायबापानं सांगितलं आम्ही फार गरिबी भोगलेली माणसं आमच्या कपड्याला काय किंमत आहे. आज आमचा लेक येणार आहे ना आमच्या लेकानं किंमत दाखवून दिली आमच्या गरिबीचे काय असते. अरे आमच्या घरी मायबापाचं नाव उज्ज्वल करावं. लेकीचे स्वप्न असावा. ताई गावामध्ये येताना आमच्या मायबापाच्या गरिबीची जाण ठेवून आम्ही फार मोठी मोठी स्वप्न धारण करावी. येताना नुसतं मोबाईलवर कपड्यावर नाही प्रेम करायचं. आज 2 गोष्टीनं माणसं संपत झाली. एक व्यसन आणि दुसरी गोष्ट पॅशन. अशी एखादी मुलगी दिसते रस्त्यानं चाललेली की ज्या मुलीच्या हातात मोबाईल नाही म्हणून. अशी एखादी मुलगी सापडते का जी मुलगी रस्त्यानं चॅटिंग करत नाही म्हणून. अरे रोज फिरणे आम्हा मारा लोकांचं तुम्ही कोणालाही विचारा. जी मुलगी रात्रंदिवस चॅटिंग करून ती का अधिकारी होईल.
जी गरिबी करून अभ्यास करेल तीच यशस्वी होईल या जगातली मुलगी. तोच मुलगा तुकोबराय सांगतात असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. आता तुकोबरायचं शेवटचं प्रमाण ऐकूया. तुकाराम महाराज म्हणतात कोणाचं वाईट करू नका, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट अन वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या मायबापाच्या गरिबीची जाण असून मायबापाचं नाव उज्ज्वल करावं का? ऐका जा. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कला पोटामधी हसू जरी कनावा कला. घडीभर तू तांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड नाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड नाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपण फार गरीब बापाची बहिणी ताई, आपण फार गरीब बापाच्या लेकी, आपण परण गरीब बापाची लेकरे. स्वाभिमान असावा संप्रदायाचा. आम्ही संतांचे म्हणा वा वा, आम्ही संतांचं, आम्ही ज्ञानोबरायांचं म्हणा, आम्ही तुकोबरायांचं म्हणा. मस्त या जीवनाला तिथंच आनंद आहे. बस पुनश्च एकदा आलेल्या सर्व साधकांना खूप खूप धन्यवाद. खूप आनंदी राहा, खूप सुखी राहा. इथं सुखी आनंदी राहण्याकरता फक्त भजनी. आता जे विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल, तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग गावातील सर्व तरुण मित्र मंडळी, माझ्या कृष्णा महाराजांच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहे. पुनश्च आलेल्या मायबापाला खूप खूप धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल.